सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांना वेग आला असून येत्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणावर बदल्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूर महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पदावर आणि एकाच ठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांना वेग आला असून येत्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणावर बदल्यांबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्यानंतर सामान्य प्रशासन विभागानं हालचाली सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये काही अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 3 ते 5 वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहेत। त्यामुळे कामकाजात एकसुरीपणा येण्याबरोबरच प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर विविध विभागांमधील दीर्घकाळ एकाच जागी कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याबाबत पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सूचना दिल्याचं समजतं। महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागानं अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती संकलन करण्यास सुरुवात केली असून विविध विभागांकडून सेवा कालावधीचा तपशील मागवण्यात आला आहे। प्राथमिक स्तरावर यादी तयार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार महसूल, बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, कर संकलन, नगररचना तसंच इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये अनेक कर्मचारी आणि अधिकारी दीर्घकाळापासून एकाच ठिकाणी कार्यरत आहेत। या सर्वांची सेवा नोंद आणि कार्यकाळाचा आढावा घेऊन बदल्यांचा प्रस्ताव तयार केला जात असल्याचं सांगितलं जात आहे। महापालिका प्रशासनामध्ये बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्यानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। संभाव्य बदल्यांमुळे अनेक विभागांच्या कामकाजात फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। काही ठिकाणी नव्यानं अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार असल्यानं प्रशासनाच्या कार्यपद्धतीतही बदल दिसून येऊ शकतो। सामान्य प्रशासन विभागानं तयार केलेली यादी लवकरच महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे। आयुक्तांच्या आदेशानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून बदल्यांचे आदेश काढले जाण्याची शक्यता आहे। दरम्यान महापालिकेतील अंतर्गत बदल्या हा विषय सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला असून कोणत्या विभागातील किती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। येत्या काही दिवसात प्रशासनाकडून याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।